राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करणं म्हणजे किती मोठी तारेवरची कसरत आहे याचा प्रत्यय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना कालच्या बैठकीत नक्कीच आला असणार। तटकरे पटेल या ज्येष्ठ नेत्यांची खदखद, पार्थ पवारांचं पक्षातील नेत्यांशी न जुळलेलं गणित, अर्थमंत्रीपदासाठी करावी लागणारी प्रतीक्षा ही आणि अशी अनेक आव्हानं सुनेत्रा पवारांसमोर उभी ठाकली आहेत। आता या आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार बघूया। देवगिरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा शासकीय बंगला। देवगिरीच्या भिंतींना बोलता आलं असतं तर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक कशामुळे आणि कुणामुळे वादळी ठरली हे कळलं असतं। भिंती जरी अबोल असल्या तरी राष्ट्रवादीच्या बैठकीतला तपशील 4 भिंतींपुरताच राहिलेला नाहीये आणि जे काही कळतंय समजतंय त्यावरून राष्ट्रवादीमध्ये फारसं आलबेल नसल्याचंच दिसतंय। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रामध्ये नावांचा उल्लेख टाळणं असो किंवा पक्ष हायजॅक करण्याचा आरोप असो, सातत्यानं टीकेचे दणी होत हेडलाईन्समध्ये झळकतायत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल। याच मुद्द्याला धरून सुनील तटकरे यांना पक्षाचे आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्यासमोर आपली खदखद मांडली। प्रत्येक मंगळवारी सुनेत्रा पवार सर्व आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची देवगिरी निवासस्थानी बैठक बोलवतात। मंगळवारची ही बैठक गाजली ती सुनील तटकरे यांच्या वाघबाण्यांनी। अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातीत सोपवण्यासाठी मी आणि प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। पक्ष एकसंध ठेवण्यासाठी देखील आम्हीच अग्रेसर होतो। मात्र त्यानंतर उद्भवलेल्या स्थितीमध्ये आमच्या दोघांवर टीका सुरू असताना पक्षाचा एकही आमदार नेता आमच्या बचावासाठी पुढे आला नाही। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरूनही मी आणि पटेल दोघंच टीकेच्या तोफेच्या तोंडी गेलो। त्यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही पुढे येऊन आमची बाजू मांडण्याचा किंवा बचाव करण्याचा प्रयत्न देखील केला नाही। केवळ प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीच टीकेचं धणी का व्हायचं। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना थेट पक्ष नेतृत्वालाच आमदारांसमोर जाब विचारल्यानं छगन भुजबळ यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र छगन भुजबळ यांना न जुमानता सुनील तटकरे यांना आपलं बोलणं सुरू ठेवलं आणि यावर आता स्पष्टता यायलाच हवी अशा पद्धतीनं ठणकावून देखील सांगितलं। फक्त त्यांनी आपल्याला टार्गेट केलं गेलं होतं। वहिनींच्या शपथविधीनंतर अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या, परंतु संपूर्ण पक्ष एकसंघ असल्यामुळं आणि त्यावेळेला सुद्धा वहिनींनी शपथ घ्यावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची, सगळ्या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती। त्यामुळं त्यावेळेला ह्या दोघांना फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, याबद्दलची खंत त्यांनी व्यक्त केली, हे खरं आहे। बैठकीत आता काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं। विशेष म्हणजे सुनील तटकरे ज्यावेळी बोलण्यासाठी उभे राहिले त्यापूर्वीच पार्थ पवार हे तडकाफडकी बैठकीतून निघून गेले। भुजबळांना जेव्हा या संदर्भात पत्रकारांनी छेडलं तेव्हा त्यांनी कशी सारवासारव केली तुम्हीच ऐका। अजिबात काय वाद झाला नाही, त्याच्यामध्ये जास्त बोल मी म्हटलं या मुद्द्यावर बोला रे, आता वेळ होत आहे, आम्हाला जायचं आहे, 8 वाजता मीटिंग आहे आमची, कारण आपण जास्त जर बोलत असलो तर मग इथे आम्हाला कोण यायला लागेल, लवकर या लवकर या लवकर या। पण मुद्द्याचं बोला, काय पाहिजे आपल्याला, काय करायचं ते सांगा। वाद काय नाही आहे, ते बोलत होते, मी म्हटलं लवकर सांग। सुनील तटकरेंनी परखडपणे मत मांडत मनातली खदखद व्यक्त केली, तर प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत असूनही एवढ्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे। हे नाराजी नाट्य म्हणजे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना पेल्यातलं वादळ वाटतंय। मी म्हटलं तर पेल्यामधलं वादळ पेल्यामध्ये संपलेलं आहे। प्रफुल्लभाई हे काही आपल्या कामानिमित्त गैरहजर होते। अनेक नेते वेगवेगळ्या तक्रारीचे सूर आळवत असताना वयानं आणि अनुभवानं पक्षातील मोस्ट सिनियर छगन भुजबळांनी 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काही मुद्दे मांडले आहेत। 2029च्या निवडणुकीत भाजप काय भूमिका घेईल माहिती नाही, त्यापेक्षा आपण 288 जागांची तयारी करायला हवी। तसंच मतदारसंघ वाढत असतील
तर त्याबाबत देखील आगामी प्लॅनिंग करायला हवी. सध्या राबवण्यात येणारी विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण म्हणजेच SIR मोहीम ही एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याची आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी मतं कमी करण्याचा डाव आखलाय. यावर आपण वेळीच उपाययोजना करायला हवी. पुढील 2 दिवसांमध्ये BLO नेमून तात्काळ त्यांचं ट्रेनिंग देखील सुरू करायला हवं. छगन भुजबळांचे हे सल्ले म्हणजे राष्ट्रवादीकडून स्वबळाची तयारी म्हणायची का, असा प्रश्न उपस्थित केला गेला. एकला चलोचा नारा बिरा कोणीही काय दिलेलं नाही. आम्ही एवढं सांगितलं की 10 तारखेला जूनच्या आपण सगळे एक आहोत, कुठे आपण फुटलेलो नाही आणि आमची शक्ती तशीच आहे दाखवण्याची एक संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. हा कार्यक्रम सगळ्यांनी यशस्वी केला पाहिजे आणि सगळ्या आमदारांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जाऊन सांगा की आम्ही सगळे एक आहोत. 20 फुटले, 30 इकडे गेले, इकडे गेले, असलं काहीही झालेलं नाही. अजित पवारांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांनी अर्थ खातं स्वतःकडे ठेवलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 7 दिवसात अर्थमंत्रीपद राष्ट्रवादीला दिलं जाईल असं आश्वासन भाजपनं दिल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. मात्र अजूनही त्या संदर्भात निर्णय न झाल्यानं सुनेत्रा पवारांनी सर्व मंत्र्यांसमोर खंत व्यक्त केल्याचं कळतंय. काय अर्थ खातं हे आमचं होतं. यापूर्वी नवीनच सुनेत्रा वहिनी अध्यक्ष म्हणजे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री झाल्या होत्या आणि बजेट येणार होतं, त्यामुळं ते नंतर देतो असं सांगितलेलं होतं. अद्याप ते मिळालं नाही. अशा प्रकारच्या भावना त्यांनी जरी व्यक्त केल्या असल्या तरी वाटते आज दिल्लीमध्ये वहिनी गेलेल्या आहेत आणि याचा निश्चितपणाने निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष निश्चितपणानं सन्मान राखेल. राष्ट्रवादीच्या बैठकीचं विश्लेषण करायचं झालं तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे 2 वरिष्ठ नेते नाराज आहेत. छगन भुजबळांना पक्षातील एकोप्याबाबत बऱ्याच चिंता सतावतायत. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांच्या, मंत्र्यांच्या मित्रपक्षांबाबत अनेक तक्रारी आहेत. नेता म्हणून कारकीर्द अधोरेखित होण्याआधीच पार्थ पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत कसं आणि कितपत जुळवून घेतील हा देखील प्रश्न आहे. तसंच सत्तेत जास्तीत जास्त वाटा मिळवण्यासाठी वेळप्रसंगी मित्रपक्षांशी देखील झगडावं लागणार आहे. या सगळ्या आव्हानांचा सामना सुनेत्रा पवारांना करायचा आहे आणि या सामन्यातील हार जीतच राष्ट्रवादी पक्षाच्या भवितव्याची दिशा आणि दशा ठरवणार आहे. निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई.